तुम्हाला काही डेरिव्हेटिव्ह पाठांतर करावे लागते आणि ते पाठांतर केल्याने तुमचे अनेक प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात. परंतु जर तुम्ही पाठांतर नाही केले तुमचे अनेक प्रश्न सॉल्व्ह होऊ शकणार नाही. फंक्शन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह. चला तर मग बघूया. समजा y, व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ y? सोपं आहे मित्रांनो. द डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy बाय dx. आपण नेहमी लिहितच असतो dy बाय dx. What is the derivative of x? 1. What is the derivative of fx? fx चा डेरिव्हेटिव्ह f dash x लिहित असतो आपण. What is the derivative of x raised to n? n into x raised to n minus 1. मित्रांनो x raised to n तर पॉवर n असेल तर पुढे येणार आणि मग पॉवर कमी होणार. एक्झाम्पल, you can take any other example. x raised to 4. यांच्या जागेवर आपण 4 घेऊ. What is the answer? 4 as it is. x also as it is. And power decreases by 1. So 4 minus 1. 4 minus 1. Derivative of e raised to x. E raised to x. Derivative of a raised to x. A raised to x into log a. Root x. The derivative of the root x is 1 upon 2 root x. Derivative of log x. Derivative of log x is 1 upon x. मित्रांनो आपण काही फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी काढूया. असा प्रश्न विचारला जाईल बघा. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ. क्वेश्चन, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ the following functions. पहिला प्रश्न बघूया. x log x. जर तुम्हाला x into log x असा प्रश्न आलेला आहे आणि तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे मित्रांनो, तर आपण u into v रूल यूज करूया. व्हॉट इज u into v रूल? अगेन आय रिपीट, y is equal to u into v. यालाच आपण u into v रूल म्हणत असतो. डिफरन्शिएटिंग with respect to x dy by dx. u as it is ठेवायचा म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेऊ नका. दुसरं फंक्शन v आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या dv by dx प्लस दुसरं फंक्शन ॲज इट इज ठेवा, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. म्हणजेच मित्रांनो अल्टरनेटली एकाचा डेरिव्हेटिव्ह घ्या दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ नका. या ठिकाणी पहिलं फंक्शन x आहे आणि दुसरं फंक्शन log x आहे. सो फर्स्ट let y is equal to x log x differentiating with respect to x dy by dx. मित्रांनो या ठिकाणी x एक फर्स्ट फंक्शन आहे त्याला आपण ॲज इट इज ठेवूया. टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. कॅन यू टेल मी द डेरिव्हेटिव्ह ऑफ log x? द डेरिव्हेटिव्ह ऑफ द log x is 1 upon x. So I write the derivative of the log x as a 1 upon x plus second function v as it is, don't take derivative, into take the derivative of first function x. What is the derivative of x? 1. So numerator is x into denominator x, so get it cancelled. dy by dx is equal to 1 plus log x into 1 log x. So in this example we use u into v rule and we take the derivative of x, we take the derivative of log x. तर मित्रांनो सोपा प्रश्न आहे. अशाच प्रकारचा प्रश्न आपण परत एकदा करूया. सेकंड क्वेश्चन, e raised to x log x. So let y is equal to e raised to x into log x differentiating with respect to x dy by dx. पहिला फंक्शन जसं तसं ठेवायचं आहे e raised to x
Now derivative of log x, what is the derivative of log x? 1 upon x plus दूसरा फंक्शन log x as it is ठेवा into e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x. तुम्हाला दोन ठिकाणी दोन e raised to x दिसतोय, इकडे पण e raised to x, तुम्ही तो कॉमन काढू शकता. e raised to x in the bracket 1 upon x plus log x e raised to x आपण बाहेर काढलेला आहे. दिस इज द आन्सर. मित्रांनो या ठिकाणी आपण u इंटू v रूल यूज केलेला आहे, दुसरं काहीच नाही. थर्ड क्वेश्चन, e raised to sin x let y is equal to e raised to sin x differentiating with respect to x dy by dx. मित्रांनो e raised to जर काही फंक्शन असेल तर त्याला आपण ॲज इट इज ठेवत असतो. e raised to x द डेरिव्हेटिव्ह e raised to x, बट x ऐवजी या ठिकाणी sin x आलेला आहे. e raised to sin x ॲज इट इज ठेवावं लागेल इनटू नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला sin x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x? cos x. इजी. क्वेश्चन नंबर 4, सपोज e raised to x square. We will solve this example. Question number 4, e raised to x square let y is equal to e raised to x square. डिफरेंशिएट करायचे, डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx. मित्रांनो e raised to असल्यामुळे पहिलं फंक्शन e raised to x square आपण ॲज इट इज लिहूया. जो पहिला e आहे त्याला आपण झाकणार आहोत. व्हॉट्स रिमेनिंग? e raised to x square त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत आणि तोही तसाच असतो e raised to x square. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण दोन्ही झाकून घेऊया. काय दिसतंय? x square. What is the derivative of x square? The derivative of x square is 2x. This is the answer. Very simple. Question number 5. e raised to sin x. So how could we solve? y is equal to e raised to sin x differentiating with respect to x dy by dx. मित्रांनो e raised to चे फंक्शन असेल तर ॲज इट इज लिहित असतो आपण e raised to sin x. पहिला e आपण त्या ठिकाणी कव्हर करूया, जे दिसतंय तेवढं लिहायचं आहे. शिल्लक राहायचं e raised to sin x इनटू, मित्रांनो परत दुसरा e झाकायचा आहे, जेवढं शिल्लक दिसतंय तेवढं लिहायचं आहे e raised to sin x. परत तिसरा e झाकायचा आहे, काय शिल्लक दिसतंय sin x, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. द डेरिव्हेटिव्ह ऑफ द sin x इज cos x. व्हेरी सिंपल. तर मित्रांनो अशाच प्रकारचे खूप महत्त्वपूर्ण डेरिव्हेटिव्हचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.